वलभ संघ 2 बॉलची पेनल्टी आहे, आपण हे लक्षात ठेवा. आणि पहिल्या षटकातील ज्यावेळी जुमापट्टी गोलंदाजी करेल त्यावेळी 2 चेंडू हे आपल्याला कमी फेकण्यात येतील याचं भान असू द्या. आणि त्यानंतर पुन्हा एकदा वलभ संघ वारंवार आपण अनाउन्स करतोय, आपण लगेच सामना चालू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. त्यानंतर श्री गणेश वलभ पप्पूचा संघ आहे, आपण लगेचच शतरक्षे सजून घ्या. त्यानंतर 5वा सामना गावदेवी चेरवली संघ आणि त्यानंतर ममदापूर बी संघ, याही संघांना तयारीत राहायचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आज खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासी टेनिस क्रिकेटची शिस्त काय आहे हे संपूर्ण जग पाहत आहे. कारण लाईव्ह स्पर्धा असल्या कारणानं ज्यावेळी स्पर्धा थांबली जाते त्यावेळी आयोजकांना संपर्क होत असतात, कॉल येत असतात. आणि मी नेहमीच सांगत असतो, ज्यावेळी आपली स्पर्धा जर वेळेवर होत नसेल तर क्रिकेट या खेळाला कुठल्याही पद्धतीचं चला लगेचच आपण या ठिकाणी शतरक्षी सजून घ्यायचा आहे. आणि यानंतर मात्र जोडले खऱ्या अर्थानं मराठीचा एक बुलंद आवाज सातत्याने आपण ओपन टेनिस क्रिकेट मध्ये ज्याचा आवाज आपण पाहतोय ते सागरजी मांडवकर सर यांच्याकडे. चला मॅच ऑन करा. सूचना आहे, जो वेळ वाया गेलाय तो आता वेळ आपल्याला कव्हर करायचे. मॅच ऑन आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. जुम्मापट्टी आणि श्री गणेश वलभ. मॅच ऑन. फर्स्ट बॉल. ओ पहिला चेंडू. 2 चेंडूंची पॅनल्टी आणि आयोजकांनी इथे पॅनलाइज केले. आलेला सर्व क्रिकेट प्रेमी, आपला आदिवासी समाज आणि एक चांगला क्रिकेट पाहतो. क्रिकेट खेळण्यासाठी धाडस तुमच्याकडे असावं लागतं. साहस, जिद्द, चिकाटी, परिश्रम या गोष्टी खेळामध्ये खूप महत्त्वाच्या असतात. बॅटिंग करताना जयेश पारधी आणि दर्शन कंडाले. ऑन साइडला फ्लिक केलं, तिकडे कोणी नाही, क्षेत्र खाली, प्रयत्न नक्कीच होईल आणि सीमारेषी लगत अंपायर 6 युजित षटकार. आता तो वेळ वलभनं जो वेळ घालवला आयोजकांचा आणि तिथे आपल्याला अर्धा तास वेळ वाचवायचे. मंगेश पारधी डॉट बॉल षटकार. बॅटिंग करताना जुम्मापट्टी. धावसंख्या 6, 6 रन. मंगेश पारधीला आपण पाहतो पहिलं षटक. डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग. बॅटिंग करेल स्ट्राइक रेनला जयेश पारधी. मॅच ऑन. समोर ठेवला ऑफ स्टंपला चेंडू. बीट होईल फलंदाज. मग इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारी गावदेवी चेरवली आणि ममदापूर बी. आपण लक्ष द्या, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि आम्ही कुणासाठी थांबणार नाही या गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष द्या. दोन्ही फलंदाजामध्ये चर्चा होते, दर्शन आणि जयेश पारधी. मंगेश पारधी डॉट षटकार. डॉट. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 6, 6 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना जयेश पारधी जुम्मापट्टीसाठी. लॉंग रनअप या मंगेश पारधी ओव्हर द विकेट नम. समोर ठेवला क्लीन बोल्ड. दांडी दांडी गोल केली आणि पहिला धक्का. धावा असताना 6. न्यू बॅटर रेडी राहा. आपण आतापर्यंत आपण सामने पाहिले. पहिला सामना खेळवला दामू 11 टाऊरवाडी, मोर्या 11 धोदानी. तो सामना जिंकला टाऊरवाडी संघानं. लगान 11 नम्राची वाडीनं पराभूत केलं चिंचवाडी संघाला. जय वाघोबा वारदोलीनं पराभूत केलं मोठा गाव धोदानी संघाला. आणि चौथा सामना पाहतो. आमचं टार्गेट होतं 12च्या अगोदर 5 मॅचेस कंप्लीट करू. त्यानंतर 2 तासामध्ये 4 म्हणजे 2ला आमचं टार्गेट होतं आणि आता थोडा वेळापत्रक बिघडलं. मात्र कुठे का होईना
ती गॅप भरून काढण्याचा प्रयत्न असेल. पुढच्या सर्व संघांना विनंती आणि स्पेशली अंपायर या मॅचसाठी टीम मीटिंग वलपला देऊ नका, या सुद्धा सूचना असतील. ड्रिंक्स ब्रेक वलपला नसणार आहेत, कारण इमर्जन्सी असेल तर कळवा, आपण पंचांना तिथे पूर्तता करू. मॅच ऑन आहे. न्यू फलंदाज आलाय रोहन कडाली. बॅटिंग करताना टीम जुम्मा पट्टी माथेरान परिसर नेरळ परिसरातून दूरवरचा प्रवास करून आला आणि पनवेल विभागातील संघ आपण पाहतो वलप. पुढचा चेंडू ड्राईव्ह करताना चेंडू डॉट. प्राप्ती लाईव्ह जितू गोंडले आम्हाला सांगतात मैदानापासून जवळ आहे जुम्मा पट्टी आणि वलप लांब अंतरावर आहे, म्हणून वलपला यायला थोडा उशीर झाला. मंगेश पारधी आतापर्यंत 3 चेंडू डॉट, धावसंख्या 6. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटेड फ्लिक केले तिकडे लॉंग ऑनच्या वरून बेधडक तुफानी षटकार. मिळतील धावा 6. डीजेला आता आम्ही आराम देऊ, कारण तो वेळ वाचवायचे आणि ते सुद्धा रेस्ट घेतात. संगीत कक्ष उद्या 7 ते 7:30च्या मध्ये नारायण चौधरी आपण पहिला चेंडू फेकूया, जेणेकरून तुमचा त्रास कमी होईल. वलपला टीम मीटिंग नाही आहे, कारण तुम्ही डिले केलाय. इमर्जन्सी पाणी हवं असेल फक्त पंचांना सांगा, ते तुम्हाला सांगतील कुठे जागा आहे, तिथे तुम्हाला पाणी ऑटोमॅटिक मिळेल. ऑटोमॅटिक व्यवस्था आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. गावदेवी चेरवली आणि ममदापूर बी दोन्ही संघ सूचनेकडे लक्ष द्या. मॅच ऑन आहे. पहिले षटक संपले. धावा फलकावरती 12. बॅटिंग करताना टीम जुम्मा पट्टी. टॉस त्याने जिंकलाय आणि जो संघ टॉस जिंकतो त्या संघाला धाडसी संघनायक म्हटलं जातं, जेव्हा फलंदाजीला प्राधान्य देतो. प्रदीप पारधीला पाहतोय. धावा फलकावरती 12. गोलंदाजी करताना ओव्हर नंबर 2 प्रदीप पारधी. धावसंख्या 12 आहेत. गडी 1 बाद झालाय. रोहन आणि दर्शन. बॅटिंग टीम जुम्मा पट्टी. लॉंग ऑन आहे आणि 1 लॉंग ऑफ. षटक क्रमांक 2. 4 षटकांचा हा पूर्वार्ध. स्पर्धा आपण पाहतोय डिंग डॉंग ग्रुप धोदानी. डीप पॉइंट कडे ढकलला चेंडू. पाठलाग तिथे होईल डीप कडे. नो चान्स. डीप कडे आल्यात. मिळतील धावा 4. चौकार. स्मृती चषक ओव्हर नंबर 2 प्रदीप पारधी. चौकार आलाय. धावा फलकावरती 16. वेळ आपण घड्याला मध्ये पाहिली तर मध्यरात्रीच्या आता 11:28. अगदी आपण जितू पाहिलं 10:58ला या अगोदरचा सामना वरच संपला होता आणि त्यानंतर जवळपास अर्धा तास वेळ गेला. प्रयत्न केले डीप कडे. फाईन लेगला आलाय तुफानी हल्ला आणि मिळतील धावा 4. चौकार. प्रदीप पारधी काही अंशी का होईना थोडा महागडा राहिला. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज या ओव्हर मध्ये आल्या. धावसंख्या आपण टोटल पाहतो 20 वर. बॅटिंग करताना टीम स्ट्रायकर एंडला जुम्मा पट्टीचा फलंदाज दर्शन. व्हेरी गुड स्टार्ट. दर्शन आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. 8 वर तो खेळतो. धावसंख्या 20 रन्स. क्रिकेट प्रेमी सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. IPL चा फेवर सुद्धा आहे. अनेक मुंबई इंडियन्सचे चाहते, RCBचे चाहते, KKRs ती सोशल मीडियावर नेहमी चर्चा होताना आपण अलीकडच्या मागील काही वर्षामध्ये पाहिले. प्रत्येक संघाचा एक फॅन फॉलोअर्स वर्ग असतो. म्हणून आपण पुन्हा एकदा या मैदानाकडे जिथे सामना सूर्य जुम्मा पट्टी विरुद्ध वलप. प्रदीप पारधी सलग 2 चेंडूवर 2 चौकार. धावसंख्या 20. पुढचा चेंडू समोर ठेवला. चेंडू बीट झाला. ऑफ स्टंपला होता चेंडू. व्हरायटी दाखवली तिथे. गती कमी केली. नियंत्रित गोलंदाजी. हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली. एकूण धाव फलक टोटल 20-0. बॅटिंग करत असताना पुन्हा सज्ज होईल फलंदाज दर्शन कडाले. नेक्स्ट बॉल. फ्रंट फुटला आले. फटका बनवला. फाईन लेग कडे दूरवरून आलेत फिल्डर आणि यस शॉट लाईक दॅट. षटकार. मिळतील धावा 6.
टोले चंग षटकार. 6 धावेनं धावफलक टोटल 26. बॅटिंग टीम जुम्मापट्टी 1 विकेट मिळालाय. बाद झाला जयेश पारधी. आणि त्यानंतर आपण पाहतोय दर्शन आणि रोहन. सामना सूर्य मैदानावर. षटक क्रमांक 2. या षटकामध्ये दुलाई पिटाई 2 चौकार, त्यानंतर षटकार. गुड बॅटिंग दर्शन. आतापर्यंत 4 चेंडू 2 चौकार आणि 1 षटकार. पुन्हा तोच प्रयत्न. फ्रंटफुटला आले. फलंदाज आक्रमक होतोय. फलंदाज प्रदीप तो त्याचा डावपे जागतोय. मात्र इथे कमबॅक. हा चेंडू डॉट. धावसंख्या टोटल पाहतो निर्धाव चेंडू 26 वर. 26 धावा धावफलकावर. टॉस साठी कॉल केला आम्ही. गावदेवी, चेरवली आणि ममदापूर आपण येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस या सूचनेकडे आपण लक्ष द्या. जो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल त्यानंतर सेकंड राऊंड. 1 संघ आपण क्वालिफाय करतो आणि 6 रात्रीमध्ये स्पर्धा पाहणार आहोत. 6 एप्रिल ते 11 एप्रिल. पॉइंट कडे ढकलला चेंडू. गॅप शॉट आणि मिळतील धावा 4 चौकार. तर प्रदीपचं हे दुसरं षटक समाप्त झाले आणि 2 षटकानंतर धावफलक 30. नो टीम मीटिंग. टीम वलप. बघा वलपला 2 चेंडूची पॅनल्टी आहे. त्यांना शेवटचं षटक. पॉवर प्ले मध्ये 2 चेंडू त्यांना कमी मिळतील. या सूचनेकडे आपण लक्ष द्या. सुंदर स्पर्धा या वेळेला आपण महत्व देतो. टाइम मॅनेजमेंट चांगले. प्रचंड मेहनत आहे. डिंगडॉंग ग्रुप धोदानीचे सर्व आमचा युवा वर्ग या स्पर्धेचं स्वप्न त्यांनी पाहिलं. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलं. पर्व 3 ते साकारणारे पर्व या मैदानावर. दोन षटकानंतर धावा 30. आत्माराम पारधी. षटक क्रमांक 3. आत्माराम पारधी षटक हाताळतोय. सामना सुरू आहे मैदानावर. एकूण धावा धावफलकावरची टोटल 30. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा जुम्मापट्टी. स्ट्रायकरेनला फलंदाज. मागे ठेवला चेंडू. प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप कडे फिल्डर आहेत तिथे. गुड फिल्डिंग. 1 धाव पूर्ण. नक्कीच धावफलक पुढे सरकेल. 3रं षटक. एकूण धावा धावफलकावरची टोटल 31. धावा धावफलकावर जुम्मापट्टी संघ 3ऱ्या षटकामध्ये. डीप लॉंग ऑफ प्रयत्न तिथे कमालीचे सुरू आहेत. विकेटच्या शोधात एक गोलंदाज. विकेट मिळत नाही. टॉस जिंकला जुम्मापट्टीनं. बॅटिंग तो संघ करतोय पूर्वार्धामध्ये. ते डाव पे झाकलेत. गुड बॉलिंग. आउट. विकेट नंबर 2. धावसंख्या 31. गडी बाद झाले 2. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण जरूर पाहतोय. जुम्मापट्टी विरुद्ध वलप. बघा यानंतर टॉस होणारी. शेवटचा कॉल गावदेवी, चेरवली आणि ममदापूर. या स्पर्धेची काही नियमावली आहेत. वेळेला महत्व आपण देतो. उद्या लवकर स्पर्धा सुरू होईल. 12व्या खेळाडूंना सुद्धा लकी ड्रॉ पद्धतीने आपण कूलर देतो. तर 12वे खेळाडू तुम्ही जेव्हा नावं सांगायला याल तर शक्यतो स्कोरर मित्रांना तुमचं नाव सांगा आणि एकच 12वा खेळाडू असेल. या सूचनेकडे सुद्धा लक्ष द्या. आत्माराम पारधी. विकेट मिळाली. नवीन फलंदाज आलाय महेश पारधी. धावसंख्या 31. परेश. या चेंजेस होईल. परेश आलाय. छोटासा रनअप ओव्हर द विकेटनं. मागे आकडला चेंडू. शॉर्ट बॉल. लॉफ केले. पॉइंट कडे ढकललाय आणि मिळतील धावा 4 चौकार. धावसंख्या टोटल एकूण धावा 35 वर.
बॅटिंग करत असताना टीम जुम्मापट्टी. बघा चेरिवलीचा स्क्वॉड रेडी आहे. ममदापूरला विनंती करतो, दोन्ही रेडी आहेत. थांबा, आपण वरती येऊन बसा. भरपूर जागा आहे स्टेजवर, आपण तिथे येऊन बसून घ्या. जे पाहुणे संघ आलेत तुम्ही बसून घ्या. काही आमचे मान्यवर नाहीत तर आयोजकांच्या वतीनं आम्ही सूचना आपल्याला देतो. धावसंख्या टोटल 35-35. समोर ठेवलाय, टोलवण्याचा प्रयत्न आणि पकडलाय झेल. यस, बॅट्समन कॅच आउट. 3 गडी बाद. धावा दाफलकावरती टोटल 35-35. 35 वर पोहोचलाय. बॅटिंग करताना टीम वलप. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण सामना पाहतोय. 4था सामना आहे. चला, न्यू बॅटर थोडा लवकर या. जुम्मापट्टी. जुम्मापट्टीचं सुद्धा आम्ही विशेष धन्यवाद देऊ, त्यांनी आम्हाला कॉपरेट केलं. जुम्मापट्टी न्यू बॅट्समन रेडी राहा. समोरचा संघ वेळेवर आला नव्हता. जुम्मापट्टीनं जो संयमता दाखवले त्यांचा आम्ही विशेष कौतुक करतोय. प्राप्ती लाईव्ह इव्हेंट आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. डिंग डॉंग ग्रुप धोदानी यूट्यूबला गेल्यानंतर प्राप्ती लाईव्ह इव्हेंटला तुम्ही नक्कीच सर्च करा, त्यानंतर त्याला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला या स्पर्धेचे अपडेट्स मिळत राहतील. रोजच्या लिंक तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये जरूर कळतील केव्हा स्पर्धा सुरू होते. षटक क्रमांक 3 आत्माराम पारधी. धावा झाल्या टोटल 35-35. पुढचा चेंडू पुन्हा शॉर्ट बॉल लॉफ केलाय. डीप कडे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत तिथे निघालेत, मिसफिल्ड झाली. चूक केली फिल्डरनं. 2 धावेची भूक होती. यादर केलाय चेंडू. बॅकअप रेडी होते तिथे. 2 धावेनं धावफलक जुम्मापट्टी पोहोचला. 37 ऑन बोर्ड. 37 धावा झाल्यात. बॅटिंग करताना जुम्मापट्टी फिल्डिंग टीम. तर चंदर वाघ साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. चंदरजी वाघ साहेब आपलं वेलकम, सुस्वागतम. डिंग डॉंग ग्रुप धोदानी आयोजित आमचे आयोजक. समोर ठेवला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, मधून भेदून गेला चेंडू. थर्ड मॅन कडे अंपायर सिग्नल. मिळतील 4 धावा चौकार. बघा 3 षटकं संपली. धावा धावफलकावरती टोटल पाहू शकाल आपण 41-41. लास्ट ओव्हर असेल. सामना 4था सूर्य. वेळ आपण पाहतोय घड्याळामध्ये आता वाजले 11:30. अर्धा ते 35 ते 40 मिनिटं आपण थोडेसे मागे पडलो. जितो आम्हाला सांगतो तो वेळ वाया गेला नसता तर हा सामना कंप्लीट झाला असता. पुढच्या अर्ध्या तासात 5वा सामना कंप्लीट झाला असता. आणि 12 वाजता आम्ही जे माइंडसेट टार्गेट केलं होतं ना का 5 मॅचेस 12ला कंप्लीट करू. उर्वरित मग 3 षटकांचे सामने ते आपण लवकर फिनिश केले असते. मात्र आता थोडा वेळ गेलाय आणि त्यासाठी आता आम्ही डीजेला सुद्धा शांत बसवले. तो वेळ आपल्याला वाचवायचे, तर सॉरी फॉर दॅट. षटक क्रमांक 4 ओल ऑफ केलाय. डीप कडे फिल्डर लॉंग ऑफचा झेल सोडलाय. सिंगल कंप्लीट केली. 2 धावेसाठी निघाले. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहू शकता. एकूण धावा 43. जे तो कमी आयोजक असतात ते डिझेल वापरून टॉवर ऑन करतात आणि मी डिंग डॉंगचा आभारी आहे. आणि पहिली स्पर्धा सुद्धा म्हणूया का डिझेलवर टॉवर ऑन आहेत. एवढी खर्चिक गोष्ट, एवढी जोखीम उठवल्या आपल्या सर्व बांधवांनी, कौतुक करायला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये डे नाईट फॉर्मॅट आलाय. तिथे MSCB ची लाईट वापरली जाते. वीज बिल सुद्धा माफक येतो. मात्र आज डिझेलचा जो अनावश्यक खर्च असतो तो कमी झाल्यामुळे आज नाईटच्या स्पर्धा वाढत चालल्यात. मात्र आज डिंग डॉंगनं जे धाडस केलं, कारण डिझेलवर आपण टॉवर ऑन केले त्यासाठी आम्हाला वेळ वाचवायचे. उद्या सुद्धा आम्ही स्पर्धा लवकर सुरू करू. 4थं षटक चंद्रकांत बघत. 2 चेंडूवर 4 आल्या. 3रा चेंडू ड्राईव्ह करतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. कव्हरला गुड फिल्डिंग. सिंगल. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 3 चेंडू मध्ये 5 आल्या. टोटल धावा धावफलकावरती टोटल पाहू शकता 46.
चेंडू शिल्लक 3. मॅच ऑन आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आलेत रेडी. वेलकम आपलं. मॅच नंबर 4 यानंतर मॅच नंबर 5 आणि त्यानंतर सेकंड राऊंड. कॉल केलाय कव्हर कडे. फिल्डर आहे. सिंगल. प्रयत्न होईल 2 धाव घेण्यासाठी. गुड रनिंग. तिसरी गुड रनिंग आणि नजरेसमोरून धावा आपण चोरल्या. बघा धावा क्रिकेटमध्ये तुम्हाला कंजूसी गोलंदाजी जेव्हा असते तेव्हा धावा चोरण्याचं धारिष्ट असावं लागतं आणि 3 धावा वेगानं पळून काढल्या. आता चेंडू शिल्लक 2. चंद्रकांत बघत धावा धावफलकावरती 49. जुम्मा पट्टी बॅटिंग करतोय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना किती टार्गेट सेट होईल. शेवटचे 2 चेंडू बाकी. समोर उभा आहे बॅटिंग करताना आपण पाहतोय सचिन भगत आणि आता स्ट्राइक रेंजला रोहन. ओ ड्राइव्ह होईल डीप लॉंग ऑन कडे. फिल्डर आहे तिथे मिसफिल्ड झालीत. बॅकअप रेडी होतं. 2 धावा +2. बॅटिंग करताना जुम्मा पट्टी. 50 रन्स कंप्लीट. 50 पूर्ण झाल्यात. धावा 51. टाळ्यांचा आवाज. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू पूर्वार्ध सूर्य मैदानावर डिंग डॉंग ग्रुप दोदानी आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेल्या जानू गुटे स्मृती चषक स्पर्धेचा थरार आपण पाहतो इथे. चंद्रकांत भगत राऊंड विकेटनं लास्ट बॉल स्क्वेअर लेग कडे पाठवलाय. फिल्डर आहे तिथे सिंगल. निघाले 2 धावेसाठी. प्रयत्न होईल. बॅकअप रेडी. इझिली कंप्लीट. 2 रन्स. पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त आणि वलपला धावा सेट केल्यात उत्तरार्धासाठी. एकूण धावा 53-54. चला जुम्मा पट्टी प्लीज फास्ट करा. थोडं फास्ट करा. आम्ही घाई हा करतो का 12च्या अगोदर आम्हाला 5 मॅचेस कव्हर करायचे. डिझेलवर सर्व काही सुरू आहे आणि आयोजकांना तो वेळ वाचवायचे. चला या कॅप्टन या वरती. चिरवली या लगेच. आणि ममदापूर नारायण चौधरी जॉईंट. टॉस करा आपण वेळ वाचवतो. चला वलप या इकडे मीटिंग करा पॅव्हलियन मध्ये. संपूर्ण आमचे मॅनेजमेंट. यस धन्यवाद. चला चेरवली संघाचं संघनायक आणि ममदापूर. चौथी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. आपला निर्णय लगेचच सांगायचा आहे. ममदापूर संघाने नाणेफेक जिंकली आहे. बघा टॉस बॉक्स मध्ये आपला निर्णय असेल. ज्यावेळी संघनायक टॉस बॉक्सच्या बाहेर जाईल आणि निर्णय बाहेरून कळवला जाईल त्यावेळी आपल्याला 2 धावेचा पॅनेल आहे. चेरवली संघाने नाणेफेक जिंकली. आपला निर्णय फलंदाजी असेल. सामना चालू आहे. डिंगडॉंग ग्रुप आयोजित स्वर्गीय राजेंद्र जानू गुटे बेल्याच्या नावाने स्पर्धा. तर स्पर्धा आपण आज लवकर चालू केली. आयोजक आणि बऱ्याचशा टीम उशिरा येतात. तर आयोजक या नात्याने तुम्ही संघासाठी काय सांगू शकाल? बोलायला तयार नाहीये. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देतोय. मात्र पुन्हा एकदा मी विनंती करेन की आज तुम्ही या आयोजनामध्ये खेळलात. कुठल्याही आयोजनामध्ये जाल त्यावेळी तुम्ही वेळेवर जाल अशी मी आशा बाळगतोय आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये सागर मांडवकर सर यांच्याकडे. चला धन्यवाद. बघा ड्रिंकची सुविधा जुमापट्टी तिथे करण्यात आली. आपण तिथून पाणी घेऊ शकता. खेळाडू कक्षामध्ये सुद्धा आम्ही 4 सेट केले. तिथून सुद्धा बॅटिंग टीम पाण्याचा आस्वाद घेऊ शकता. 11:44 झालेत. सामना सुरू ठेवा आपण. मॅच नंबर 4 यानंतर गावदेवी चेरवली ममदापूर बी असा सामना असेल. जो सामना असेल 5वा. फर्स्ट राऊंड. आकाशामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे काळोखे. चंद्र देवता मून लाईट्स तिथे आपण पाहतोय. चंद्राची शीतलता आणि आज आपला धुळणीचा हा संपूर्ण निसर्गरम्य परिसर. शांत वातावरण आहे आणि आपण पाहिलं तर चारी बाजूला जिथून काळोखे अंधार आणि तिथे काही आपली गावं वसलेली ते दृश्य आपण पाहतोय. आणि कॅमेरामन ती काही क्षणचित्र आपल्याला दाखवतील. बघा चंद्राची शीतलता आणि तो प्रकाश. आज आपण पाहतोय डिंग डॉंगची ही अप्रतिम स्पर्धा. रात्रीची वेळ आहे. थंडीचा जोर थोडा कमी आहे. बाजूलाच गाडेश्वर धरण सुद्धा. अगदी या परिसरामध्ये भरपूर फार्म हाऊस आहेत. अनेक पर्यटक पावसाळी या विभागामध्ये पसंती देतात. आणि बघा चंद्र देवताला येथे कव्हर केले. आकाशी चंद्रमा आणि तारे सितारे
आणि गर्द काळोख आपण पाहतो. आज थोडंसं वातावरण खराब होतं, काहींना धास्ती लागली होती का वातावरण खराब होतं, वरत काहींना धास्ती लागली होती का कदाचित वरून देवताचं आगमन होतो की काय, मात्र नाही. आणि आज आपण पाहतोय डिंग डॉंग ग्रुप धोतानी अगदी प्रत्येक परिस्थितीमधून त्यांनी मार्ग शोधला. या मैदानावर नाईट स्पर्धा आपण बऱ्याच पाहत असतो, मात्र डिंग डॉंग ग्रुप पहिल्यांदा स्पर्धा ठेवतो आणि त्यानंतर उर्वरित स्पर्धा पाहतो. प्रचंड मेहनत असते. आपण पाहतो मैदानाची डागडुगी जी केल्या, काही खड्डे होते तिथे मातीनं भरवलं, रोलिंगच्या साहाय्यानं प्रेस केलं. धरणातील डिंग डॉंगचे गोल मैदान हे या विभागातील खेळाडूंना नंदनवन देणारं, क्रिकेटचा प्लॅटफॉर्म निर्माण करणारं आपण पाहतोय. डिंग डॉंग ग्रुप धोदाणीच्या सर्व सहकार्याने घेतलेली प्रचंड मेहनत. मॅच ऑन. सामना सुरू होईल. मैदानावर पाठलाग करायचे. विनिंग टार्गेट विजयासाठी 54 धावा, 54 रन्स टू विन. अंपायर सिग्नल मॅच ऑन. आणि आता नो टीम मीटिंग. चला मॅच ऑन. तिकडे IPL चा आवाज सुद्धा आपण पाहत असतो नेहमी. पहिला चेंडू आणि तो कर्कश भोंग्याचा आवाज. क्रिकेट प्रेमी असतात, टेकडीवर बसलेत, काही दूरवर बसलेत, जिथे जागा मिळेल तिथे बसलेत, काही मेन रोडवर बसलेत. मात्र मेन रोडच्या रोडवर कुणी गाड्या पार्क करू नका, कारण भरधाव वेगानं 4 व्हीलर्स तिथून ट्रॅव्हल करतात. या सुद्धा सूचना आम्ही देऊ. विशाल सांबरे. पहिला चेंडू लॉफ केलाय, घणाघाती फटका आणि आला हा चौकार. मिळतील धावा 4. बघा आवाज आहे तिथे, भरपूर एनर्जी त्याच्याकडे. वलपकर आहेत का जुम्मा पट्टी आम्हाला माहिती नाहीये, मात्र दाखवून देतो पाठीराखा कोणत्या तरी एका संघाचा आहे. लहान बच्चे कंपनी सुद्धा. एप्रिलचा महिना आहे आणि रात्रीचं थंड वातावरण. सुरुवात केली मंगेशनं धडाक्यानं टीम वलपसाठी. ओ वेगवान चेंडू, भरधाव वेगानं, अपील जोरदार नाही. डॉट बॉल दबाव निर्माण करेल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव निर्माण होईल आणि क्रिकेटमध्ये हेच करावं लागतं. गोलंदाजाने इथे थोडासा दबाव निर्माण करतो गोलंदाज विशाल सांबरी. गुड बॉलिंग विशाल. चौकार आल्यानंतर तो कमबॅक करतोय. समोर उभा आहे मंगेश. मंगेशनं 2 चेंडूचा सामना केला. संघ हितासाठी तो मैदानावर लिलिया उभा आहे. सामना त्याला जिंकून द्यायचा आहे. राऊंड विकेटनं. खराब चेंडू, फुटवर्क वापरलं, डीप कडे चेंडू चालला, पाठलाग तिथे होईल. हो फिल्डर आहे तिथे. चांगलं बॅलन्स होतं आणि त्यानंतर हा धावा पळून काढल्या. क्रिकेटमध्ये वेगाने धावा चोरणं ही सुद्धा एक कला असते. 54 करायचे. 54 या मॅच मध्ये. सामना घमासान. पंचांचा इशारा येतोय. वेस्ट हाईट साठी टीव्ही अंपायर आमचे ऑफिशियल्स कनेक्ट आहेत. आपण रिव्ह्यू पाहतो. आयोजन कमिटीला विनंती करेन फिल्डिंग सेट ठेवा, फिल्डिंग सेट ठेवा. योग्य तो निर्णय. वेस्ट हाईट चेक करतो टीव्ही अंपायर. चला मॅनेजमेंट आहेत. प्राप्ती लाईव्ह इव्हेंट चेक करूया आपण. जितू पहिल्यांदा रिलीज ऑफ डिलिव्हरी चेक केली जाईल. फ्रंट फुटला आले, यस पुढे आले भरपूर आणि त्यानंतर तो निर्णय. यस फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. क्रिकेटमध्ये उत्तम फुटवर्क, चेंडूवर तुमची नजर पाहिजे, तुमच्याकडे उत्तम फुटवर्क पाहिजे. आणि आता हा डॉट बॉल. यस 2 धावा आल्यात. फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन आहे. एकूण धावा फलकावरती 6. टार्गेट 54. कंपॅरिझन आपण केली. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या पूर्वार्धामध्ये. आता षटक क्रमांक विशाल चे पहिलं. ओ पाठवण्याचा प्रयत्न होता, तंतोतंत जुळला नाही. हो नाईस कॅच. धक्का मिळेल. संपूर्ण आमची डीजेची टीम, संगीत कक्ष, प्राप्ती लाईव्हचे कॅमेरामन, प्रचंड त्यांची मेहनत. आमचे ऑफिशियल दत्ता बत्समा, संभाजी चौधरी, त्यांचं विशेष कौतुक करूया. बघा वरत आतापर्यंत 4 मॅचेस झालेत. पंचाने अजिबात रेस्ट केला नाहीये. नाहीतर आम्ही जेव्हा ऑफिशियली स्पर्धा कव्हर करतो, एक मॅच झाल्यानंतर अल्टरनेट एक अंपायर इन होतो, एक्स्ट्रा एक रिलीव्हर येतो. मात्र या दोन्ही पंचांचा आपण धन्यवाद देऊया. नारायण चौधरी अगदी 2 ते 3 तास ते उभे ताटकळत. दत्ता बसमा आहेत आमचे आयोजक. संभाजी चौधरी वरत आमच्या समवेत आहेत. नारायण चौधरी आहेत सहसमालोचक.
त्यानंतर प्राप्ती लाईव्हची संपूर्ण टीम आहे, डी चे कक्ष आणि सर्वाधिक महत्वाचं जर आपण बक्षीस कक्षाकडे एक नजर टाकली तर सुंदर आकर्षक ट्रॉफी आहेत आणि अप्रतिम डिझाईन. लक्ष वेधून घेणारी धावसंख्या टोटल एकूण धावा 6 रन. चला मॅच ऑन आहे, थोडा फास्ट खेळा. धावसंख्या 6, 12 होत्या पूर्वार्धामध्ये, आता धावा 6 आहेत. ओ समोर ठेवलाय, लॉफ करण्याचा प्रयत्न, झेल होणार का? गुड कॅच. आणखीन एक धक्का. ओके, तर 2 चेंडूची पॅनलाइज केलं होतं आपण. बघा पुढच्या संघाला विनंती, चेरवली फिल्डिंग असेल तर स्क्वॉड रेडी ठेवा. टीम चेरवली. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो 6 रन्स ऑन बोर्ड, टार्गेट 54. पाठलाग करायचं वलप टीमला. कशा पद्धतीनं स्कोर कार्डवर धावा ते जमवतील, कशा पद्धतीनं योग्य उत्तर देतील. परेशला आपण पाहतो टार्गेट 54 आहे, राऊंड विकेट. ओ समोरचा चेंडू क्रॉस पॅटेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही, टप्पा पडल्यानंतर तो रिलीज होताना पाहिलं, चांगल्या पद्धतीने चेंडू अँगल केला आणि या डॉट बॉल. परेश पारदीला पाहतोय विकेट डॉट. चेरवलीनं टॉस जिंकलाय, बॅटिंग ते करणार आहेत. चेरवली धाडसी निर्णय, जो निर्णय घेतला जुम्मा पट्टीनं, तर चेरवली आपण बॅटिंग खेळाडू कक्षाकडे आलात, वॉर्मअप केला तरी चालेल. तर फिल्डिंगसाठी रेडी ना. ओ क्लीन बॉल्ड. ममदापूर आपल्याला फिल्डिंग करायचे, ममदापूर स्क्वॉड आपण रेडी राहायचे, ते सुद्धा रेडी आहेत. मगाशी जितो आम्ही जेव्हा नेऱ्यावरून इकडे येत होतो तर एक आम्हाला क्रिकेट प्रेमी भेटला, त्यांना आम्ही विचारलं का स्पर्धा कितीला सुरू होईल, ते त्यांनी सांगितले 10 वाजतील. म्हणजे त्याला अनुभव असेल, मात्र तसं झालं नाही. 8:30ला सामना सुरू केला. त्यांनी सांगितलं का 10 वाजतील आणि संघ लेट येतात. म्हणजे इथे डिसिप्लिन काही स्पर्धेमध्ये नसेल, म्हणून त्यांनी कॉन्फिडन्सली आम्हाला सांगितलं का 10 वाजता स्पर्धा सुरू आहे. मात्र उद्या डिंगडॉंगचे ग्रुप डिसिप्लिन मेंटेन करणार आहेत आणि या स्पर्धेमध्ये तसं होणार नाही. उद्या 7 ते 7:30च्या मध्ये नारायण चौधरी आपण चेंडू सुरुवात करूया, कारण 10चा लॉट्स आहे, काही करून लवकर सुरू झाली पाहिजे स्पर्धा. ओ डीप कडे खेळला चेंडू, मिळतील 4 धावा. चौकार सनसनीत. धावसंख्या टोटल पाहतो 10 वर आहे. 10 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम वलप. टार्गेट आहे त्यांना विजयासाठी 54. सामना सुरू आहे मैदानावर. आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑन आहे. बॅटिंग करताना टीम प्रदीप पारदी आणि गणेश पारदी. राऊंड विकेट. ओ लॉफ केला डीप कडे, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, सिंगल प्रयत्न होईल इथे. ओ गुड फिल्डिंग, सिंगल. धावफलक आपण पुन्हा पाहतोय. संघाची धावसंख्या टोटल 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड. धावा धावफलकावरती 11. बॅटिंग करत असताना प्रदीप पारदी 2 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 5 वर तो खेळतोय. राऊंड विकेटनं. ओ ऑन साइडला पायाचा वेध आणि फलंदाज होईल आउट. विकेट फॉल डाऊन. टार्गेट 54 आणि 3 गडी बाद. धावा 11. इलेव्हन रन्स ऑन बोर्ड. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना वलप विरुद्ध जुम्मा पट्टी नेरळ माथेरान विभागातून आलेला हा संघ चांगला दमखम दाखवतोय, चांगला क्रिकेट तो दाखवतोय. सामना त्यांना सोडायचा नाहीये आणि आज आपण पाहतो डिंग डॉंगचे गोल मैदान.
स्वर्गीय राजेंद्र बेल्या जानुगुटे स्मृती चषक. धावसंख्या टोटल 11. सामना सूर्य मैदानावर. न्यू बॅटर प्लीज फास्ट. थोडा वेळ गेला त्यासाठी आम्ही थोडी घाई करतो कारण आता 12 वाजलेत. मे बी 11:56 झालेत. परेश पारदी. तर धावसंख्या 11. कोला चेंडू. बॅट्समन आउट. आणखीन एक विकेट. 4 गडी बाद. The match on him. Over the wicket नम. वेगवान चेंडू आणि इथे डॉट बॉल. दबाव दडपण निर्माण झाले. धावसंख्या टोटल पाहतो आपण 11. बघा नेक्स्ट मॅच ममदापूर. आपण रेडी असाल तर रेडी राहा. फिल्डिंग करायचे कारण चेरोली यस दोन्ही रेडी आहेत. बघा दोन्ही संघांचा आपण आभार मानूया. अगदी डिसिप्लिन. क्रिकेट म्हटला तर ताकदीचा खेळ, शिस्तीचा खेळ. प्रचंड गुणवत्ता अलीकडे काही क्रिकेटरकडे असते. यंगस्टारचा चांगला भरणा प्रत्येक संघाकडे असतो. मात्र चेंडू चालला इकडे सुसाट वेगानं. जमिनी लगतचा फटका. दबाव कमी करणारा हा इथे चौकार. मिळतील धावा 4. एकूण धावफलक टोटल पाहतो आपण. संघाची धावसंख्या 15. 15 रन्स. 9 चेंडू आणि 39 धावेची गरज. 9 बॉल 39. मॅच नंबर 4. सामना सूर्य मैदानावर. वलभ विरुद्ध आपण पाहतोय जुम्मा पट्टी. सामना कठीण आहे. प्रत्येक चेंडूवर लढावा लागेल. 9 चेंडू 39. हा खराब चेंडू. पंचांचा इशारा. 22चा येईल चौकार. लॉंग स्टॉप कडे. आता 8 चेंडू 35 धावेची गरज. 8 बॉल 35. सामना सूर्य मैदानावर. 8 मध्ये करायच्यात 35. कोण जिंकेल सामना चर्चा जरूर होईल. प्रत्येक संघाला विजय हवा आणि विजयासाठी प्रयत्न जरूर केले जातील. आणि क्रिकेट खेळामध्ये असं म्हटलं जातं का क्रिकेटमध्ये कधी हार मानू नका. आता 8 बॉल 35 ची गरज. वलभ विरुद्ध जुम्मा पट्टी. मॅच नंबर 4. नेक्स्ट बॉल. पुढे सरसावर डॉट बॉल. सामना कठीण होत जाईल. आता 7 चेंडू 35. प्रत्येक चेंडूवर त्या आक्रमणाची गरज आहे. आणि आता मोठे फटके येणार का. 7 बॉल 35. लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. डीप लॉंग ऑफ. प्रत्येक चेंडूवर उरले ते फक्त आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करावं लागेल. दर्शन काढालेत आणि स्ट्रायकर एंडला चंद्रकांत बघत. आक्रमणाचा प्रयत्न. फटके येत नाही आणि यस आता काही बिघडणार नाही. इक्वेशन राहिले 6. धावा पाहिजेत 35. तर शेवटचं षटक घेऊन आले गोलंदाज आपण पाहूया. रोशनला पाहतोय. जुम्मा पट्टीकडून 4थं षटक तो हाताळतोय रोशन. विनिंग टार्गेट होतो 54 आणि आता सामना थोडा अवघड आहे. डिफिकल्ट टास्क आहे. चेंडू शिल्लक राहिले 6 आणि विजयासाठी 35 धावीची गरज. स्ट्रायकर एंडला उभा आहे गोपीनाथ भगत. 6 मध्ये 35. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. यस व्हाईट बॉल. 6 चेंडू आणि 34 धावेची गरज. जुम्मा पट्टी आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना टीम वलभ. तर डिंग डॉंग आमचे सर्व आयोजक डिंग डॉंग ग्रुप धोदानी
स्पर्धेसाठी योगदान देत असताना कठीण आहे. आता सामना कठीण आहे. प्रत्येक चेंडूवर खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूवर त्या निडर अंदाजानं चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. डिंग डॉंग ग्रुप धोदानी टार्गेट विजयासाठी 54 धावा झाल्यात आतापर्यंत. टोटल 24 विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 5 चेंडू आणि 30 धावेची गरज. 5 बॉल 30. पर्व तिसरं. स्वर्गीय बेल्या जानू गुटे स्मृती चषक. कुठे जाऊ नका, पाहत राहा या स्पर्धेचा आनंद. आता सामना थोडा वन साइड मॅच असेल. चला दोन्ही संघ रेडी राहा. फॉर्मॅलिटीज आपण पाहतोय. चेंडू शिल्लक 4 आणि गरज असेल 30 धावांची गरज. गावदेवी चेरिवलीनं टॉस जिंकला. बॅटिंग तो करेल. यस फॉर्मॅलिटीज. या सामन्यावर पूर्णपणे झुम्मापट्टी संघानं मजबूत पकड निर्माण केली. आता फॉर्मॅलिटीज डिक्लेअर आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक 2 आणि 30. आतापर्यंत सलग 3 चेंडू डॉट. 2 चेंडू आणि 30 धावा. मॅच नंबर 4 एकतर्फी सामना आपण पाहिला. हा सामना थोडा एकतर्फी राहिला. राऊंड विकेटनं या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केले. तर नेक्स्ट मॅच लगेच ऑन होईल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. आपण डिंग डॉंग ग्रुप धोदाणी आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेल्या जानुगुट्या स्मृती चषकाचा हा आनंद देणारा पुढचा सामना गावदेवी चेरवले आणि ममदापूर. चला जाऊ शकता ममदापूर. आपण डायरेक्टली जाऊ शकता. द प्लेयर ऑफ द मॅच आपण देतोय आणि डिक्लेअर करतोय. नारायण चौधरी जॉईंड आहेत नेक्स्ट मॅच साठी. आणि प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट्स. बॅटिंग केली ममदापूर संघानं. चांगला त्यांनी दमखम दाखवला, योगदान दिलं. त्यामध्ये दर्शन कडाली ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला चेरवली बॅटर पाठवा. दर्शनला देतोय जुम्मा पट्टीचा प्लेयर ऑफ द मॅच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सागर मांडवकर. त्यानंतर आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर किसन सामरी यांच्या या ठिकाणी हेतूची सन्मान करूया. स्वर्गीय राजेंद्र बेल्या जानुगुटे स्मृती चषक 2026 पर्व तिसरे. वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांचा सन्मान मोहन चौधरी आपणास विनंती करेन आपल्या पवित्र शुभ असते या ठिकाणी मायेची उपदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ